हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम यू ऑल शेअर्स प्लॅटफॉर्म. आज अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला रिमेंबरिंग टेक्निक आपण बघणार आहे. हा व्हिडिओ थोडासा लेंथी करतो, पण फॉर्म्युला आयुष्यभर दिलमध्ये बैठणे का. चलो, महत्त्वाचा हा तुम्ही डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर ह्या सब्जेक्टमध्ये आपण बघितलेला असाल. सो दिस इज रिगार्डिंग टोटली इन द डिझाइन. हे फॉर्म्युले थोडंसं रिमेंबरिंग करायला अवघड जाते, लाईक डिझाइन ऑफ स्ट्रेंथ ऑफ द फिलेट वेल्ड, पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड वगैरे. आपण ह्याला सिम्प्लिफाय करू. हे होतं तुमचा IS कोडचा फॉर्म्युला, लाईक PDW इज इक्वल टू LW TT FW. हे रिमेंबर करायला थोडंसं अवघड होत आहे. हे असले काहीतरी विचित्र प्रकार आहेत. आपण ह्याला थोडंसं चेंज करूया. ओके, सी दॅट. थोडंसं मी डिझाइन ऑफ स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्डला आपण पर्टिक्युलरली फ्यू डिवायडेड बाय √3 गॅमा MW LW KS मी असं कन्वर्ट केलेलं आहे. सो त्याला अजून शॉर्ट मध्ये करायचं आहे. बघा, मी आता इथं LW ला LE म्हणून म्हणतो. LE म्हणजेच इफेक्टिव्ह लेंथ. ओके, ह्याला कसं लिहायचं बघा. सो डिझाइन स्ट्रेंथ. ओके, सो दिस डिझाइन स्ट्रेंथ इज रिलेटेड टू टोटली कुणाचा, फिलेट वेल्डच्या. सो इथं डिझाइन स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड म्हटलं. सो जेव्हा मी असा वर्ड वापरला जातं त्याला मी PWD लक्षात ठेवतो. इथं PDW आहे ना, हे थोडंसं नोटेशनसाठी मी लिहिताना PDW लिहिणार, पण लक्षात ठेवताना PWD याचा नोटेशन झालं. मग आता फॉर्म्युला कसा तयार करतो, एकदम सिंपल आहे रे. ले किस फ्यू गॅमा MW इनटू √3. विषय कट. क्या बोला मैंने? ले फ्यू किस divided by √3 gamma MW. So what is the gamma MW? These are the two values based on the 1.25 for the shop weld and 1.5 for the site weld. Okay, कसं वाटलं फॉर्म्युला किसचा हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, शेअर करायचं, दिमागात ठेवायचं. हे PWD पर्टिक्युलर WCD किंवा डिप्लोमा डिग्री ह्या सगळ्यांसाठी हा फॉर्म्युला लागेल. ओके, थँक्यू सो मच. असाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या. शेअर्स, टेक केअर्स.